स्वामी समर्थ. बघताहो, आज दिवस तिसरा. दुकानात किंवा व्यवसायात बरकत नाही का? खूप मेहनत करूनही ग्राहक दुकानात येत नाहीत का? गल्ला तुमचा कोरडा राहतो का? किंवा धंद्याला कोणीच तरी वाईट नजर लागली आहे का? असा भास तुम्हालाही होतोय का? काहीही वेळ न वाया घालवता येत्या गुरुवारी दुकानात कोणती एक वस्तू ठेवायची आहे आणि त्यासाठी कोणते साहित्य लागेल ते आपण थेट पाहूया. हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा करण्यासाठी आपल्याकडे फक्त आणि फक्त 3 गोष्टी हव्या आहेत. नीट लक्ष देऊन ऐका. पहिला साहित्य आहे एक पिवळ्या रंगाची छोटी कापडी पिशवी किंवा छोटा पिवळा कापड. लक्षात ठेवा, येथे लाल किंवा इतर कोणतेही रंग चालणार नाही. फक्त आणि फक्त पिवळ्या रंगाची पिशवी किंवा कापड वापरायचं आहे. साहित्य क्रमांक 2, एक अख्खा भीमसेन कापूर. भीमसेन कापूर सर्वोत्तम नसेल तर साधा कापूर वापरावा. जास्तीत जास्त भीमसेन कापूर असेल तर खूपच फायदा होईल. एक चांदीचे नाणे किंवा चांदीचे नाणे नसेल तर आपल्याला वापरत असलेले 1 रुपयाचे साधे नाणे देखील चालतील. आणि 2 नग अख्खं लवंग घ्यायचं आहे. कृपया लवंगला छेडछाडी करायचं नाही. लवंग अख्खं लवंग घ्यायचं आहे. आता मित्रांनो, येत आहे उपाय, नीट लक्षात घ्यावे. कृपया इथे गडबड होऊ शकते. गडबड कोणीही करू नका. गुरुवारी सकाळी किंवा दुपारी दुकान उघडल्यावर करायचं आहे. गुरुवारी दुकान उघडल्यानंतर नेहमीप्रमाणे साफसफाई करून देवापाशी दिवा आणि अगरबत्ती लावून घ्यावा. त्यानंतर तुमच्या दुकानात देवासमोर किंवा गल्ल्यापाशी आसन टाकून शांत चिंतेने बसावा लागेल. ती पिवळी कापडी पिशवी समोर ठेवा किंवा पिवळा कापड समोर ठेवावा. त्या पिशवीमध्ये किंवा त्या कापडामध्ये तो भीमसेन कापूरचा 1 नग आणि 1 नाणे आणि त्या संगत 2 अख्खा लवंग एकत्र टाका. आता ही पिशवी उजव्या हाताच्या तळ्यावर ठेवावा. डोळे बंद करा आणि अतिशय श्रद्धेने 11 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा 11 वेळा मनोभावे मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामजप करायचं आहे. लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त 11 वेळा. स्वामी समर्थ महाराजांचा जप पूर्ण झाल्यानंतर महाराजांना आणि माता लक्ष्मीला मनापासून प्रार्थना करा की हे स्वामी राया, माझ्या दुकानातील सर्व नकारात्मकता ऊर्जा, नजर दोष आणि अडचणी दूर होऊ द्या. ग्राहकांचे पावले माझ्या दुकानात वळू द्या आणि माझ्या गल्ल्यात अखंड बरकत राहू द्या. मित्रांनो, ही प्रार्थना मनोभावे आपल्याला म्हणायची आहे. मनात कोणतेही किंतु परंतु ठेवू नका. प्रार्थना झाल्यानंतर त्या पिवळ्या पिशवीचे तोंड व्यवस्थित बांधून घ्यावे. ही वस्तू तुमच्या दुकानात, गल्ल्यात, जिथे तुम्ही रोज पैसे ठेवता तेथे सुरक्षित ठिकाणी ठेवून द्या. मला वाटते इथपर्यंत तुम्हाला समजलेले असेल. सर्वात मोठा टप्पा येणार आहे, तो म्हणजे याचे नियम आणि अटी आपण पाहणार आहोत. बघता हो, आता हा उपाय करताना कोणतेही कडक नियम पाळायचे आहे ते खूप लक्ष देऊन ऐका. जर नियमात चूक झाली तर उपायाचा काहीच फरक पडणार नाही. पहिला नियम नीट ऐकून घ्या. ही पिशवी गल्ल्यात ठेवल्यानंतर रोज सकाळी जेव्हा तुम्ही दुकान उघडाल किंवा देवघराला उदबत्ती दाखवता तेव्हा गल्ल्यातील या पिवळ्या पिशवीला सुद्धा उदबत्तीचा धूर आवर्जून दाखवायचा आहे. तुम्हाला माहिती नसेल, उदबत्तीचं धूर दाखवण्याने तिची शक्ती रोज आणि रोज जागी राहील. आता येतो नियम क्रमांक 2. हा उपाय केल्यानंतर दुकानात बसून कधीही कोणाशी किंवा व्यापाऱ्याशी किंवा ग्राहकाशी खोटे बोलू नका. कोणाचीही फसवणूक करू नका. कोणाच्याही उधारी घेतलेले असेल तर उधारी घेऊ नका. सर्व ग्राहकाशी किंवा आपले जे डीलर असतात त्यांच्याशी आदराने वागा. जिथे प्रामाणिकपणा असतो तिथे स्वामींची ही वस्तू ही काम करतच निश्चित असते. आता येतो नियम क्रमांक 3. ही पिशवी कधी बदलायची आहे? तुमच्या मनात प्रश्न असेल. ही पिशवी तुम्हाला 1 महिन्यापर्यंत तशाच गल्ल्यात ठेवायचं आहे आणि रोज त्याला न चुकता अगरबत्तीचा धूर देखील दाखवायचा आहे. 1 महिन्यानंतर दुसऱ्या एका गुरुवारी या पिशवीतले जुने कापूर, लवंग दुकानाचे बाहेर नेऊन जाऊ टाकता किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यावा.
आणि त्या पिशवीतील ते नाणे स्वच्छ धुवून पुन्हा नवीन कापूर आणि नवीन लवंगासह त्याचा पिवळ्या पिशवीत भरून गल्ल्यात ठेवावा. महत्वाची टीप आहे, ते नाणे कधीही बाजारात खर्च करायचं नाही. ते नाणे तुमचे नशिबाचे नाणे ठरणार आहे. चुकून हा नाणं बदलू नका. जो नाणं पहिला ठेवलेलं होता तोच नाणं तिथेच ठेवावा. मला वाटते इथपर्यंत तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळालेली आहे. जरी माहिती मी समजली नसेल किंवा काही शंका असेल तर कमेंटमध्ये निश्चित तुमचे मत मांडावा. आता येतो शेवटचा भाग म्हणजे शंका निरसन. आता तुम्ही म्हणाल की पिवळ्या पिशवीचे महत्व का, लाल रंग का नाही? अनेक युट्यूबर सांगतात की लाल रंग. आता व्हिडिओच्या शेवटी आणि सर्वात महत्वाच्या भागाकडे वळूया. आम्ही नेहमी लक्ष्मी प्राप्तीसाठी लाल कापड किंवा लाल पिशवी वापरतो. मग इथे लाल रंग का चालणार नाही? फक्त आणि फक्त पिवळी पिशवीच किंवा पिवळी कापडच का चालेल? बघता हो, गुरुवार हा भगवान श्री विष्णू आणि गुरुग्रहांचा आणि आपल्या स्वामी समर्थांचा वार आहे आणि स्वामींना व गुरुग्रहाला पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. पिवळा रंग हा समृद्धी, वृद्धी आणि स्थिर लक्ष्मीचे प्रतीक आहे. लाल रंग म्हणजे आपण थोडक्यात समजून घेऊया. लाल रंग म्हणजे उष्णतेचा आणि ऊर्जेचा प्रतीक आहे, पण पिवळा रंग त्याच्या विरुद्ध काम करतो. पिवळा रंग हा शांततेचा आणि आकर्षणाचा प्रतीक आहे. दुकानात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पिवळ्या रंगाची चुंबकीय ऊर्जा सर्वात जास्त काम करत असते. जेव्हा पिवळ्या पिशवीतील भीमसेन कापूर आणि लवंग एकत्र येतात तेव्हा दुकानातील वास्तुदोष आणि लोकांची वाईट नजर शोषली जाते आणि पैशाची आवकही वाढतच जात असते. म्हणून या उपायाला लाल रंग चुकूनही वापरू नका. फक्त आणि फक्त पिवळी पिशवीच वापरावी. मला वाटते इथं तुमचं सर्व काही शंका क्लिअर झाली असेल. स्वामी समर्थ भक्ता हो, स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवून हा उपाय येत्या गुरुवारी किंवा तुम्हाला जसे जमेल तेव्हा नक्की करून पहा. तुमच्या व्यवसायातील बदल जाणवू लागेल. स्वामींचा असे थेट शंका दूर करणारे आणि शास्त्रीय शुद्ध उपाय रोज पाहण्यासाठी आपल्या पॅटर्न वेगळा या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि आपल्या परिवारामध्ये सामील व्हा. आणि व्हिडिओला एक लाईक तरी बनतोच मित्रा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद भक्तांनो. महाराज तुमचेही व्यापार किंवा बिझनेसमध्ये भले करू. हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत किंवा तुमच्या जवळील व्यक्तीपर्यंत नक्की पोचवावा. आशा करतो की तुम्हाला सर्व माहिती समजली असेल. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.